एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी नदीमध्ये उडी मारतो आणि तो बुडणार तेवढ्यातच एक साधू येऊन त्याला वाचवतो. साधू त्या व्यक्तीला विचारतो, का रे बाबा, तू का आत्महत्या करत होतास? त्यावर व्यक्ती सांगतो, महाराज, माझ्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर झाला आहे आणि म्हणून मी जीव द्यायला निघालो होतो. तेव्हा तो साधू म्हणाला, बस एवढीच गोष्ट? तुझं कर्ज तर तू आत्ताच फेडू शकतोस. माझ्याकडे एक अनमोल खजाना आहे, चल माझ्यासोबत, ज्यामुळे तुझं कर्ज तू पूर्णपणे फेडू शकशील. तो साधू त्या व्यक्तीला घेऊन एका व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याच्या कानात काहीतरी बोलला आणि व्यापाऱ्याने मान हलवून 2 लाख देईल असे सांगितले. साधूने परत व्यापाऱ्याच्या कानात काहीतरी सांगितले. व्यापाऱ्याने परत मान हलवत आणखी 2 लाख देण्याचे कबूल केले. म्हणजेच सौदा 4 लाखापर्यंत गेला. ते पाहून साधूसोबत आलेला व्यक्ती घाबरला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही कशाचा व्यवहार करत आहात? साधू म्हणाला, व्यापाऱ्याच्या मुलाला डोळ्यांची गरज आहे. तुझ्या 2 डोळ्यांच्या बदलात तुला 4 लाख मिळतील. आणि डोळेच काय, तू तर तुझी किडनी, लिव्हर, हृदय हे सुद्धा मला देऊ शकतोस. त्या बदल्यात मी तुला 50 लाख रुपये देईन. ते ऐकून व्यक्ती एकदम घाबरला आणि म्हणाला, महाराज, हा कसला व्यवहार? मी माझे डोळे आणि इतर अवयव का विकू? त्यावर साधू म्हणाला, तुला तुझं कर्ज चुकवायचं आहे ना, आणि तू तर आत्महत्या करायला निघाला होतास. तसंही तुझं शरीर तुझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतंच, आणि तसाही तुझा हा लाख मोलाचा जीव हा मातीमोलच झाला असता. त्यापेक्षा तुझे डोळे, किडनी, लिव्हर हे विकून तू तुझ्या कर्जातून मुक्त हो. त्यावर तो व्यक्ती रडत म्हणाला, महाराज, तुम्ही माझे डोळे उघडले, मला माफ करा. हे अनमोल शरीर मला मिळालं, यामुळे मी याला चांगल्या प्रकारे जपणार. माझा जीव वाचवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा छोट्या मोठ्या कर्जाला, जबाबदाऱ्यांना घाबरून जाऊ नका, कारण गेलेला जीव हा कधीच परत येत नाही. हिमतीने परत उठून उभे राहा. तुमच्या आयुष्यातील छोटे मोठे प्रॉब्लेम तुम्ही दूर करू शकता. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ठेवा. तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला नक्कीच मार्ग मिळणार. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.